तरुणांनी ज्ञानाचा वापर सामाजिक सुधारणेसाठी करणे गरजेचे आहे। तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे, असे मत प्राचार्य डॉक्टर सागर सोनकांबळे पुणे यांनी बोलताना व्यक्त केले। सांगलीतील बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान प्रसंगी सोनकांबळे बोलत होते। अध्यक्षस्थानी बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विचारांचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप होते। यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक रमाकांत घोडके होते। यावेळी बोलताना प्राचार्य सागर सोनकांबळे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका जातीपुरतं काम केलेले नसून त्यांचे योगदान हे राष्ट्र उभारण्यासाठी आहे। आपल्या सर्व जाती समूहासाठी त्यांनी काम केलेले आहे, हे आपण विसरता कामा नये। त्यामुळे सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दृष्टिकोनातून समजून घेणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले। यावेळी जगन्नाथ ठोकळे, शेवंत वाघमारे, उपाध्यक्ष सुनीता धम्मकीर्ती, चंद्रकांत आठवले, चंद्रकांत चौधरी, पवन वाघमारे, संजय घाडगे, प्राचार्य अशोक भटकर आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त 134 जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला। बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी आता घराघरात, मनामनात सर्वांनाच आता डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य जे आहे ते माहिती झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसा संघर्ष करत, कसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करत आपल्या समाजासाठी जे योगदान दिलं ते आपण कुणीच विसरू शकणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आपल्याच समाजासाठी नाही तर इतर सर्वच समाजावरती अनंत असे उपकार केलेत। आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, सुरुवातीला कितीतरी सदस्य त्यामध्ये होते, पण नंतर ही संपूर्ण घटना लिहिण्याचा भार एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती पडला आणि त्यांनी खरं तर त्यांच्यावरती झालेला अन्याय जर विचारात घेतला तर आपल्याला त्या अन्यायाचं कुठेतरी प्रतिबिंब त्या घटनेमध्ये उमटलेलं दिसायला पाहिजे होतं, पण तसं झालेलं नाही। बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती सर्वसमावेशक आहे, सगळ्यांच्यासाठी लिहिली आहे। त्यामध्ये सगळ्या घटकांचा अतिशय साकल्यानं, अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार केलेला आहे। त्यामध्ये स्त्रिया असतील, कामगार असतील, वंचित वर्ग जो काही असेल त्या सर्वांना त्यांचे हक्क अबाधित राहावेत अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे। आणि म्हणून आज हा संपूर्ण जो देश चालतोय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेवरती। आज काही प्रतिगामी शक्ती असतील ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानवत नसतील, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची अलर्जी असेल, अशी काही मंडळी हे विचार हाणून पाडायचा सुद्धा प्रयत्न करतात। पण ते जितक्या ताकदीने हे विचार हाणून पाडायचा प्रयत्न करतील तर मित्रांनो तितक्याच उत्स्फूर्तपणे त्यांचे हे जी विघातक किंवा विध्वंसक प्रवृत्ती आहे ते हाणून पाडायचा आपण सगळेजण तितक्याच ताकदीनं प्रयत्न करतो। आणि याला जी शक्ती आपल्या पाठीमागे आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी विचारांची शक्ती आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची शक्ती ही कधी हार न मानणारी शक्ती आहे। ती सातत्यानं तुमच्या आमच्यामध्ये एक नवा जोश भरणारी आहे, एक नवी प्रेरणा जागवणारी आहे, एक अन्यायाविरुद्ध बंड करण्याची ताकद देणारी अशी ती शक्ती आहे। आणि म्हणून या शक्तीच्या जोरावरती अशी कितीतरी प्रतिगाम्यांची अतिक्रमणं आली आपल्या सर्वांच्यावरती, जरी काही आघात व्हायचा प्रयत्न जरी झाला तर आपण सर्व शक्तीनिशी तो प्रयत्न हाणून पाडणार आहे। मला बौद्धमय झालं तर मला वाटतं की या जगामध्ये युद्धाची गरज भासणार नाही, फक्त शांतता आणि अहिंसेच्या मार्गानं लोक एकत्र राहतील, एकतेनं, समानतेनं, चांगल्या भावनेनं नांदतील एकत्र येऊन, आणि एकमेकाबाबत द्वेषाची भावनाच राहणार नाही। आणि एक खऱ्या अर्थानं हे जे संपूर्ण जग आहे ते अतिशय शांततेच्या मार्गाने आपलं जीवन व्यतीत केल्याशिवाय राहणार नाही। आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी 1-2 लाईनी सुद्धा या ठिकाणी गातोय। माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की दे, माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की दे, त्याने दिधला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, त्याने दिधला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा। खरोखर साऱ्या विश्वाला बुद्धाची आज गरज आहे। संस्कार श्रावस्ती विहार
सांगली यांच्या वतीनं गेल्या 3 दिवसापासून विविध उपक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी हे जे कार्यक्रम घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या कमिटीनं अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत आणि हे कार्यक्रम होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज कसा निर्माण करायचा होता तर त्यामध्ये आपले लोक शिकले पाहिजे, लोकांनी चिकित्सक वृत्ती निर्माण केली पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट कुणाची न ऐकता तर्काच्या कसोटीवरती तलाकून आपण ते चेक केली पाहिजे आणि ती चेक करत असताना तरुणांची जी भूमिका आहे हे तरुणांची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणं हे आपण वाचलं पाहिजे आणि तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं संकल्प केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे अपुरं कार्य आहे ते अपुरे कार्य आपण पुढे नेण्यासाठी थोड्या प्रमाणात का होईना आपण पुढे घेऊन झालं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी काही लिखाण आहे अनिलेशन ऑफ कास्ट इन इंडिया, हू इज द शूद्रा, थॉट्स ऑन पाकिस्तान, स्टेट अँड मायनॉरिटी, रायटिंग अँड स्पीचेस, खैरमोडेचे खंड, BC कांबळेचे खंड हे आपण सर्वांनी चिकित्सक दृष्टिकोनातून वाचले पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार या जयंतीच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये करूयात। हाच एक आशावाद घेऊन आपण या जयंतीच्या निमित्तानं सर्वांनी एकत्र जमलात त्याबद्दल सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील लोकांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा।